पाऊल आत्मनिर्भरतेचं. असं म्हणतात की देशाची खरी संपत्ती त्या देशातील तरुण आहे. मात्र त्या तरुणाला योग्य दिशा दाखवून आत्मनिर्भर करणं हेही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच त्या तरुणाईला उद्यमशील बनवण्याचा ध्यास घेतलाय महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्रानं. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत नागपूर जिल्हा उद्योग केंद्रानं महत्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातल्या अनेक तरुणांना अर्थसहाय्य करून त्यांना यशस्वी उद्योजक बनवलंय. अशीच कहाणी आहे नागपूरच्या अंशुल मानकर या तरुण उद्योजकाची. तिघे इंजिनियर मित्र, सोबत शिकले आणि नोकरीही केली. मात्र नोकरीत मन रमलं नाही. एके दिवशी हे समविचारी मित्र एकत्र आले आणि स्वतःचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. नुसतंच ठरवलं नाही तर तो व्यवसाय उभा केला आणि इतरांना रोजगारही दिला. तर सुरुवातीला जसं आमचं इंजिनिअरिंग झालं त्यानंतर आम्ही जॉब वगैरे केलं, पण त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं आम्हाला. मग त्यामुळे आम्ही प्लॅन केला की आम्हाला काहीतरी बिझनेस करायचा आहे. तर बिझनेस करायसाठी लागतं कॅपिटल. तर कॅपिटलसाठी आम्ही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये कॉन्टॅक्ट केलं का बा आम्हाला मशीन घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला लोन मिळू शकते का. मग त्यांनी आम्हाला पूर्ण डिटेल्स वगैरे पूर्ण समजून सांगितलं, बरोबर प्रोसेस कशी काय आहे, डॉक्युमेंटेशन वगैरे काय लागेल. मग त्यामध्ये आम्ही पूर्ण डॉक्युमेंटेशन गोळा केले आणि अप्लाय केलं. DICच्या स्टाफने आम्हाला पुष्कळ सपोर्ट केला, त्यामुळे आमचा बिझनेस सुरू होऊ शकला. त्यांच्या सपोर्टमुळे आमचा बिझनेस आता चांगला सुरू आहे, तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. अंशुल याने दोन मित्रांच्या साहाय्याने सोशो टेक डिझाईन नावाने मेटल शीट आणि वुडन शीट कटिंगचा व्यवसाय सुरू केलाय. अंशुलने 2017 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. पुढे एका कंपनीत काम केलं. त्यानंतर नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा विचार केला. त्याला कमलेश गिरडकर आणि झिशान शेख या इंजिनियर मित्रांची साथ मिळाली. तिघांच्याही अनुभवानुसार त्यांनी CNC मशीनद्वारे मेटल आणि वुडन कटिंगचा व्यवसाय करायचं ठरवलं. परंतु सर्वात मोठा प्रश्न पैशांचा होता. महागड्या मशीन्स कशा खरेदी करायच्या? अशा वेळी जिल्हा उद्योग केंद्राशी त्यांनी संपर्क साधला. 2 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत केंद्रानं तब्बल 33 लाखांचं कर्ज उपलब्ध करून दिलं. जिल्हा उद्योग केंद्र बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रमोट करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्या अनुषंगाने आपण दरवर्षी जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगार प्राप्त करून देतो, स्वयंरोजगारासाठी प्रेरित करतो आणि स्वयंरोजगारातूनच इतरांना रोजगार मिळेल याची संधी निर्माण करतो. जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा स्तरावर ह्याच्यासाठीच तत्पर असतं. जिल्हा उद्योग केंद्राच्या पाठबळामुळे व्यवसाय उभा राहिलाय. स्टार्टिंगमध्ये कोणी होतं नाही तर तिघी मिळून सगळ्यात पहिले मार्केटिंग करायचो. म्हणजे सकाळी मार्केटिंग करत होतो 3-4 तास. त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये आलेले काम आम्ही त्याच्यानंतर 4-5 वाजतानंतर सुरू करत होतो. मग असं कंटिन्यू चाललं एक महिन्यापर्यंत. मग त्याच्यानंतर एक ऑपरेटर ठेवला आणि असं करत करत आज आमच्याकडे 9 लोक कामायला आहे. सुरुवातीला तिघेच मित्र काम करायचे. मात्र हळूहळू व्यवसाय वाढीस लागला. उत्पादन वाढू लागलं. त्यामुळे आणखी 2 मशीन्स खरेदी केल्या. सध्या त्यांच्याकडे एकूण 3 मशीन्स आणि 9 कामगार आहेत. त्यांच्या उत्पादनाचा पुरवठा घरगुती आणि इतर कंपन्यांना देखील होतो. सध्या ते सेफ्टी डोअर, कंपोनेंट गेट, वॉल आर्ट, होम डेकोर, इंटिरियर कंपोनेंट, DJ कव्हर यासारखी उत्पादनं या ठिकाणी घेत आहेत. विशेष म्हणजे होम डेकोरची अनेक आकर्षक डिझाईन्स Amazonवरही उपलब्ध आहेत. आमच्याकडे आता सध्या एक मेटल कटिंग मशीन आहे
एक वुडन कटिंग मशीन आहे आणि एक ॲक्रेलिक कटिंग मशीन आहे. तर वुडन कटिंग मशीनमध्ये जे घरगुती राहतात, इंटेरियर्स डिझाईन वगैरे, जे मंदिर वगैरे बनवतात त्यांना उपयोगी पडतात. आणि जे मेटल कटिंग आहे ते एक्सटेरियरमध्ये जास्त यूज होते, जसं एलिव्हेशन झालं, गेट झालं, सेफ्टी डोअर झालं, विंडोज वगैरे झालं. हे झालं आता डोमेस्टिक वर्क. आता सध्या आम्ही डोमेस्टिक वर्कच करून राहिलो 3 वर्षापर्यंत. आता डोमेस्टिक वर्कच सुरू आहे. इन फ्युचरमध्ये आमचा विचार आहे का हेच जे मेटलमध्ये आपण मशीन जे घेतलेली आहे ते आपण इंडस्ट्रियल वर्क सुरू करायचं आणि हे इंडस्ट्रियल वर्क सुरू करून आपल्याला स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू करून स्वतःचे प्रोडक्ट सुरू करून मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून या तरुणांसारख्या अनेक उद्योजकांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. आता हेच तरुण अनेक बेरोजगार तरुणांच्या हातांना काम देत आहेत.